झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत। किंवा जाहिरातीवर पण बंदी आलेली, म्हणजे तिथे जाहिरात सुद्धा बोर्ड नाही पाहिजे। आणि ते जंक फूड मध्ये आपण कुरकुरे वगैरे बघा मुलं खातात आणि मुलं हेच जास्त खातात। आपण त्यांना पोळी भाजी लवकर तयार न होते खायला, पण हे पाकिट मध्ये जेवढं दिसतं ना ते पाहिल्याबरोबर ते मुलं त्याच्यातलं कोणतं त्यांना बाकी त्याच्यातून फायदा पडते त्यांना काही माहित नाही। तर आपण काळजी घ्यायची, तर त्याला त्याच्यापासून वंचित करायचं। पिझ्झा असेल किंवा जे बेकरी प्रोडक्ट्स असतील याचं हे मुलांसाठी चांगले नाही। अनेक घटना पण घडलेल्या आहेत। एक आता मध्यंतरी बातमी आली होती की दूरदर्शनवर एक मुलगी ते फक्त ते पिझ्झा वगैरे तेच खायची, तर तिची ती पूर्ण आतडे निकामी झाली, पूर्ण खराब झाली, काहीच करता नाही पालकाला। मग अशी वेळ आपल्या कोणावर येऊ नये किंवा मुलांचं आरोग्य धोक्यात येऊ नये याच्यासाठी आपण पालक म्हणून एक काळजी घ्यायची की जंक फूड पासून मुलगा कसं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपण त्यांना जे आपले पूर्वीचे जे पदार्थ बघा, जसे गुळ चिक्की आपण द्यायचो, राजगिरा आहे, ह्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजे। आणि पोळी भाजीची सवय लावा त्यांना, हिरव्या पालेभाज्या खायला लावा, मूड आलेली कडधान्य आपल्या त्याला उसळ वगैरे ते द्या, स्प्राउट द्या त्यांना। ह्या गोष्टी त्यांचं आरोग्य चांगलं राहील। तर झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, झिजले जे